युवा शेतकरी कैलास नागरेंवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार। देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील राज्य सरकारचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी आज आत्महत्या केली। पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना खडकपूरला डाव्या कालव्यातून बारमाही पाणी मिळावं यासाठी कैलास नागरे यांनी सातत्याने आंदोलनाची भूमिका घेतली होती। डिसेंबर महिन्यात त्यांनी अन्नत्याग आंदोलन देखील केलं होतं, मात्र त्यावेळी शासनाने दिलेला शब्द न पाळल्यानं कैलास नागरे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली। नागरे यांचे जळगाव माहिती ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्या शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। अतिशय दुःखद घटना या ठिकाणी घडली, काय भावना व्यक्त करता? त्यांनी ज्याच्यासाठी हे सगळं पाऊल उचललं, खडक पूर्णाचं पाणी संत चोखमास पाणी डाव्या कलाव्याद्वारे या 14-15 गावाला मिळावं ही त्यांची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली। आणि त्याच्या मुलाचं शासनाने पालन पोषणाचं सर्व सुविधा करायची। त्याच्या मुलं सध्या शिकत आहेत, नोकरी लावण्याचे त्यांचे स्वप्न होते की शेतीमध्ये पाणी शिवाय काहीच नाही, तर त्यांनी मुलांचं सर्व शिक्षणाची जबाबदारी। आता शवविच्छेदन झालं, प्रेत या ठिकाणी आणलं जाणार, काय तुमची पुढची भूमिका असणार? शासनाने अजून कुठल्याच प्रकारचं पाऊल उचललं नाही, त्यामुळे आता सध्याच काहीच नाही सांगू शकत। जोपर्यंत ते काही आश्वासन देणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन दिवस कार्यक्रम। माझं शिक्षण अतिशय कमी वयात या ठिकाणी काल जाण्यापूर्वी काही वडिलांसोबत बोलणं झालं, काय त्यांची इच्छा होती, काही तुझ्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या होत्या? मी शिकावं, चांगली नोकरीला जावं, घरी खूप मोठे मोठे स्वप्न होते, पण शेतीच्या अडचणीमुळे ते होऊ नाही शकले। खरं तर देश आता महासत्ताक होतो असं बोललं जात आहे, परंतु अजूनही शेतकऱ्याला सिंचनासाठी पाणी मिळावं यासाठी शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येते। सरकारकडे काय मागणी असणार आहे? पप्पाचे जे त्यांनी लिहून ठेवलं आहे सुसाईड नोट वगैरे, बस ते सर्व पूर्ण करण्यात आणि आमच्या तिघांची पूर्ण जबाबदारी घ्यावी।